पुण्यानंतर मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पहाटेपासूनच अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती लोकल सेवेवरती सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई आणि उपनगरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसानं बॅटिंग सुरू केली आहे आणि त्याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरती होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय आणि आता काहीच वेळामध्ये आपण म्हणतो पीक आवर्स चालू होतील, चाकरमाने आपल्या कामाच्या ठिकाणी निघतील, तर या सगळ्याचा लोकल सेवेवरती आणि रस्ते वाहतुकीवरती कशा प्रकारे परिणाम होऊ शकतोय? मुंबईमध्ये पुन्हा एकदा आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये चांगलाच पाऊस कोसळतो आहे, परंतु तुर्तास अजून लोकल सेवा किंवा रस्ते वाहतुकीवर फारसा परिणाम झाल्याची माहिती मिळत नाहीये। आपल्या इकडे पीक आवर्स म्हणजे साधारण 7:30-8 पासून वाहनं आणि लोकल जे आहे ते मोठ्या प्रमाणावर भरायला सुरुवात होते आणि दरम्यानच्या काळात जर जास्त पाऊस पडत राहिला आणि सखल भागात जर पाणी साचलं तर मात्र ट्रॅफिक किंवा लोकल सेवांवर परिणाम होऊ शकतो। तुर्तास तरी या दोन्हीपैकी कुठल्याही सेवांवर परिणाम झाल्याची माहिती नाहीये। पाऊस मात्र चांगलाच कोसळताना अनेक भागांमध्ये दिसून येतोय। जी, अपडेट घेत राहू प्रणाली। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।